पंचब्रह्ममया नौमि पंचाचार्यान् जगद्गुरुं विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविभोदकं विश्ववन्दं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं. काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन जगद्गुरु परंपरेला अनंत प्रणिपात करून श्रीमद ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 एकजराट ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादान यांच्या दिवचरणी अनंत प्रणिपात करून लिंगैक्य तपोरत्नम योगराजेंद्र शिवाचार्य गुरु चनवीर शिवाचार्यांचे स्मरण करून हा सोसायटीमध्ये विशेष करून जे आपला ज्येष्ठ साहित्यकार श्री मारुतीराव चिंतामपल्ली यांच्या आपलं भारताचे श्रेष्ठ सन्मान पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपण सर्व आनंदाने उत्सुकाने हा कार्यक्रमला आयोजन केलेला आहे. हा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असून आपलं मनोगत व्यक्त केलेले आपल्या या भागातलं माजी नगरसेवक राजकुमार अंचटे साहेबजी व तसेच या व्यासपीठावर उपस्थित आपलं साळुंके मॅडमजी आणि चेअरमॅन सर्व आपलं वंडावाजी आणि सर्व पदाधिकारी मंडळी आणि सर्व सोसायटी भागातले सर्व माता भगिनी आणि सत्भक्त मंडळी, आज आपण हा कार्यक्रमला दादा सुद्धा येणार आहे थोड्या वेळानं, म्हणजे आपलं त्यांनी आणखीन वेगळ्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे आणि नंतर येऊन आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतील. आणि विशेष करून आज जेव्हा आम्हाला कळलं जे आपलं मारुतीरावजी चिंतमपल्लेजींच्या पद्मश्री अवॉर्ड जेव्हा झाल्याबद्दल आम्हाला कळल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटला. म्हणजे विशेष सोलापूरकरांना एक पद्मश्री अवॉर्ड भेटला म्हणलं तरी हे आपला न सांगता एक आनंद आहे, म्हणजे वर्णनातीत आहे. म्हणजे आपलं भारत सरकारने प्रत्येक गावागावातलं, म्हणजे आजचं जे सरकार आहे कुठलाही जे देशासाठी आपलं जे योगदान दिलेले माणसं कुठेही असू दे, जे खेड्यागावात असू दे, त्यांना उडकून शोध करून त्यांना एक विशेष मान सन्मान आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट करत आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं सोलापूरला सुद्धा आपलं राष्ट्रपती भवनमध्ये नाव आलं म्हणलं तर आपलंच आल्यासारखं आपण फिलिंग करायला पाहिजे, आपण वाटायला पाहिजे आपल्या सर्वांना आम्हालाच एक पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे या निमित्ताने आता आज सोसायटीमध्ये एक विशेष मान सन्मान त्यांना देण्यासाठी आपण आयोजन केलं. त्यांच्या वयामानाप्रमाणे त्यांनी म्हणजे येण्याचे पूर्ण इच्छुक आहे, तरी आपणच म्हणलं आपणच त्यांच्या घरी जाऊन तिथे हे करूया. त्यांना वयाला आपण मान दिला पाहिजे, सरकारने मान देऊन त्यांना हे मान सन्मान दिलेला आहे. आणि आपण जेणेकरून तिथंच जाऊन त्यांना त्रास देऊ नये म्हणून आपला नियोजक वर्गाने तिथं आल्यानंतर आम्हाला कळलं, नाही तर पहिला तिकडे जाऊनच तिकडे येतो. म्हणजे त्यांनी एवढं आपल्या मराठी साहित्यामध्ये सध्या त्यांच्या एक योगदान त्यांनी दिलेलं आहे. ते आता त्याच्या निमित्ताने एक सुभाषितकार सांगतात, स्वदेशे म्हणजे विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राज्य विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे आपण जे विद्वान लोक आहे त्यांनी म्हणजे आपला स्वदेश जे आपला राज महाराज या धनवान हो या श्रेष्ठ कुठल्याही याच्यामध्ये या उद्योगपती हो त्यांना त्यांच्या प्रदेशात मान सन्मान भेटत असतो, पण विद्वान लोकांना त्यांच्या प्रदेशाला सीमित नाही. त्यांच्या ज्ञान म्हणजे कुठेही जाऊ दे त्यांचा मान सन्मान त्यांच्या ज्ञानातून आपल्याला मिळत असतो. म्हणजे विद्वानला कुठला देश प्रदेश त्यांच्याच असायला पाहिजे असं नाही. म्हणजे आपला सुभाषितकार सांगता येते कुठलाही असू दे त्यांना विद्वानला सर्वत्र पूजनीय आहे. म्हणजे कुठल्याही आपल्या देशातून बाहेर जरी जर गेलं तिथं सुद्धा त्यांच्या आपल्या ज्ञानाला मान देणारा देश आहे. म्हणजे आपला भारताचा त्यांचा मान सन्मान एक वेगळाच आपला देशी आहे म्हणून आपण देऊ शकतो, पण भारताच्या बाहेर सुद्धा आपलं काही
रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या लिखी जे गीतांजली त्यांनी लिहिलं होतं, त्यांना नोबेल पुरस्कार बाहेर देशातून भेटलेला आहे. म्हणजे आपलं जे कृती आहे, आपलं जे साहित्य आहे, आपलं जे ज्ञान आहे, ते सर्व बाहेर देशातून सुद्धा आपला ज्ञान सन्मान या संस्कृतीला मान सन्मान दिलेला आहे. म्हणजे आपण आपलं आता सध्याच्या जे काही माता भगिनी आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण ज्ञानाला मान सन्मान आहे म्हणलं तर त्यांनी काय म्हणतात, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवतो. ते कॉम्पिटिशन ठेवू नका. जरी आता कॉम्पिटिशन आपण ठेवून काय करतो, आपण इंग्लिश मीडियम मध्ये जास्त तिकडे पडत आहे. आपल्या इथं शिक्षण अधिकारी इथं बसलेले आहे, मराठी मीडियमच्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन विशेष करून म्हणलं तर आपल्या शाळाचे विद्यार्थिनी आहे, जे SVCS हायस्कूल DEDच्या विद्यार्थिनी, त्यांनी त्यांच्या इथं कार्य त्यांच्या असताना आपल्या शाळेला खूप वेळा व्हिजिट दिलेला आहे. आपल्या संवाद एक गुरु शिष्य नात्याने आहे, एक अधिकारी नात्याने वेगळाच, पण आपण एक गुरु शिष्य, आपण अगोदर हा विद्यार्थी या आपलं शाळाचे विद्यार्थी नाही, नंतर अधिकारी म्हणत. म्हणजे एवढं एक संस्कार आपलं जे भारतामध्ये हे संस्कार वेगळा आहे. म्हणजे आपण कुठलाही अधिकार असू दे, अगोदर गुरूंना मान सन्मान आपण करत आहे, आपलं संस्कृती तो शिकवत आहे. म्हणजे आपलं जेवढा पालक लोक आहे, म्हणजे आपण आता तुम्ही एक लिस्ट बघा तुमच्या गुगलमध्ये, म्हणजे आपल्या गुगलमध्ये सर्च करून बघा. म्हणजे विशेष जे आपला भारतामध्ये इंग्लिशला कुठलाही नोबेल पुरस्कार भेटला का? म्हणजे इंग्लिशला आपण विरोध नाही असं नाही, म्हणजे इंग्लिशमध्ये साहित्याला कुठल्या आपल्या भारताचे कुठला नोबेल पुरस्कार घेतला का तुम्ही ओळखून बघा, भेटत नाही. म्हणजे इंग्लिश लोक ज्यांच्या गीतांजली, आपलं रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली ते ओडिसी याच्या बंगाली भाषेमध्ये त्यांच्या ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केले. इंग्लिश लोक त्यांना वाचून तेवढा मुग्ध होऊन, म्हणजे त्यांचं ज्ञान एवढं आहे म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार इथून बोलून तिथं दिला. म्हणजे आपल्याला म्हणजे सांगायच्या गोष्टी एवढंच आहे, आपल्या मातृभाषेला प्राधान्य द्यायला पाहिजे. आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या मुलांना शिकू द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना शिक्षण अगोदर मातृभाषेने द्यावं, कमीत कमी 5वी पर्यंत द्यायला पाहिजे. हे शिक्षणाधिकाऱ्याच सांगायला पाहिजे. म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळा चालायला पाहिजे म्हटलं तर आपल्या मुलांना जरी न पाठवलं, जिल्हा परिषद शाळेला कुलूप घालावं लागेल. म्हणजे आपल्या प्रायव्हेट शाळेला पण असंच परिस्थिती आहे. म्हणजे एक साहित्यकार जे आपण बघा, मातृभाषेमध्ये जेवढा शब्द आपल्याला भेटतो दुसऱ्या भाषेमध्ये भेटत नाही. उदाहरणार्थ म्हणले तरी एक शब्द आपण सांगतो, ते शब्द नंतर अंत्येष्टीला सांगायला पाहिजे, तरी त्या शब्दाला तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये किती किती शब्द पर्याय शब्द आहे बघा. म्हणजे आपण डेथ, हे डेथच्या शब्दाच्या इंग्लिशमध्ये किती वर्ण आहे? डेथ, नो मोरो, एक्सपायर, आणखी किती? 5 नव्हे का? हा, 2 3 1 4 5 शब्दात निपटून झाला त्यांचा. म्हणजे आपलं अंग्रेजी साहित्य, म्हणजे आपल्या साहित्यामध्ये बघा, मराठीमध्येच बघा, हा देहांत झालं, मग आपण शिवैक्य झालं, स्वर्गवास झालं, आणखी म्हणजे आपल्या वीरशैव धर्मामध्ये लिंगैक्य झालं, म्हणजे शिवाज म्हणजे प्यारा झाला आपण म्हणतो. म्हणजे आणखीन दुसऱ्या कन्नडमध्ये सांगायचं भरपूर शब्द आहे. ಶಿವೈಕ್ಯರಾದರು, ಲಿಂಗೈಕ್ಯರಾದರು, ತೀರ್ಕೊಂಡ್ರು, ಸ್ವರ್ಗವಾಸರಾದರು, आणखीन दुकडे वेगवेगळ्या शब्दामध्ये आता लौकिक भाषेमध्ये आणखीन शब्द भरपूर आहे. म्हणजे आपण मातृभाषेमध्ये जेवढा शब्द आपल्याला भेटतो दुसऱ्या भाषेत तेवढा भेटणार नाही. म्हणजे आपला भाषा, आपलं जे मराठी साहित्य आहे एवढा मोठा साहित्य आहे, या याच्यामध्ये मराठी शब्द भरपूर शब्द आहे. आता अंग्रेजी लोक सुद्धा आपला हिंदी शब्द त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे आपण सांगायचं हे साहित्य पुरस्कार आहे म्हणून आपण सांगत आहे. आपला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डिक्शनरी मध्ये बघा, कित्येक शब्द आपला संस्कृत शब्द भेटतील, संस्कृत या हिंदी. म्हणजे आपला जे शब्द घेऊन, माता शब्द घेऊन त्यांनी मदर केलेले, पिता शब्द घेऊन त्यांनी फादर केलेले, भ्राता शब्द घेऊन त्यांनी ब्रदर केलेले. असं म्हणजे आपला मूल जे भाषाच्या मूल मातामही भाषा आपण म्हणतो संस्कृत, जे सगळं भाषांच्या मातामही म्हणलं तर आई, आजी. आपण आजी जसं आपला संबंधामध्ये आजी आपल्याला नाव ठेवतो, म्हणजे आजी म्हणलं तर आईच्या पेक्षा आई, आईंची आई. त्यांना मराठीमध्ये काय आजी म्हणतात का आई म्हणतात? आजी. म्हणजे आपण कन्नडमध्ये आजी म्हणतो. आईच्या आई या वडिलांच्या आईला सुद्धा आपण आजी म्हणतो. म्हणजे आजी हे कोण आहे? आईचे आई आहे.
तसंच आपल्या भाषामध्ये सर्व भाषाच्या आई म्हणजे सर्व भाषांच्या जे जितका आपल्या प्रपंचामध्ये जितका भाषा वापर होत आहे सगळ्या भाषांच्या आई म्हणलं तर ते संस्कृत आहे. म्हणजे संस्कृत ही देवनागरी भाषा आहे, देवांच्या भाषा आहे. तिथून हे सगळं शब्द उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे परमात्मा जे डमरू नादा करतं ते डमरू नादा केल्यानंतर तिथून शब्दाचं उत्पन्न झालं. त्याच्यानंतर आपलं संस्कृतमध्ये संस्कृत व्याख्यानामध्ये सांगत हायऊन रुळुक येऊन अयवरट यमगणनम जभय गडदस जबगडदस कपचटत चटतो कप छससर हल असा 14 माहेश्वर सूत्र आहे. म्हणजे आ सूत्रातून सगळं भाषा उत्पन्न झालं. सगळं कित्येक आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या भारतातून सोडून प्रपंचामध्ये कित्येक भाषा आहे. सर्व भाषाच्या माथामेही म्हणलं तर आपल्या संस्कृत भाषा आहे. त्या संस्कृत भाषातून निर्माण झालेल्या आज संस्कृत मराठी साहित्याला आपण आपल्या देशाने मान सन्मान देऊन आपलं मारुतीरावांच्या म्हणजे तिथं पद्मश्री पुरस्कार आपल्या भारतातले श्रेष्ठ पुरस्कार 2 आहे. एक भारतरत्न त्याच्यानंतर पद्मश्री असा पुरस्कारला पात्रत्व आपलं सोलापूर झालेलं आहे. एवढा आपण त्यांना ऐकून आपल्याला एवढा आनंद झाला. आणि विशेष करून हा भागात म्हणजे आपला मठ सुद्धा इथंच आहे. म्हणजे आपल्या तपोरत्न योगराजेंद्र शिवाचार्याने जेवढं सगळं गरीब लोकांच्यासाठी एवढं शिक्षण संस्था इथं उभा केलेला आहे. मठ श्री ब्रह्मटवटिकीची शाखा इथं कार्य करत आहे. त्या शाखात म्हणजे हा भागातला आपलं अंचटे साहेब नगरसेवक असून त्यांनी माजी नगरसेवक आहे. त्यांची एक इच्छा इथं व्यक्त केलं म्हणजे आपण इथं सगळं व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे लोक इथं एकत्र जमलेलं आहे. पण मतदान तुमच्या भागात करत आहे म्हणून त्यांच्या म्हणजे राजकीय लोकांचे एकाच मतदान एकत्रित झालं असेल. पण आपलं जे डेव्हलपमेंट आहे म्हणजे डेव्हलपमेंट मतदानावर आधारित असतो. त्या निमित्ताने आपण जे नगरसेवकाच्या इलेक्शन मध्ये इथं आपण मतदान करू शकतो. जे आपण कुठलं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तुमच्या जरी आपल्या मठ इथं आहे. आपलं मतदान उत्तर सोलापूरमध्ये आहे. आपण जेवढ्या जे काही कायद्यानुसार आपणच करायला पाहिजे. म्हणजे आपल्या त्यांना माहिती नसतं काही लोकांना जे काही फॉर्म वगैरे असेल तर आपण भरून घेऊन आपल्या पुढं येणारे आता नगरसेवकाचे इलेक्शन आहे. जवळजवळ 2-3 वर्ष झाले इलेक्शनच नाही, कुठंही नाही, महाराष्ट्रात कुठंही नाही. त्यानिमित्ताने आता पुढे होणार आहे. आपला हा भाग सुधारण्यासाठी आपण अवश्य मतदान करूया. आपण असं म्हणत नाही यांना देव त्यांना देव म्हणत नाही. म्हणजे जेवढं कोण आपला आहे म्हणून जे काम करत आहे त्यांना आपण अवश्य मतदान करूया. आपण आपला एक अधिकार म्हणलं तर मतदान आहे. एवढाही लक्षात ठेवायला पाहिजे. मतदान दानाला कोणी विकत नाही. म्हणजे आपण दान द्यायला पाहिजे. दानी आपण मोठ्या आहोत. त्यानिमित्ताने मोठ्या मनाने आपण दान करा, मतदान करा अवश्य. हा भाग म्हणजे हा सोसायटी व्यवस्थित सुधार होऊ दे एवढाच आपण लक्ष देऊन आपण मतदान करायला पाहिजे. विशेष करून आता आज सगळ्या सोसायटी लोक जे चेअरमन इथं बसलेला आहे युवाच आहे युवती आहे. त्यानिमित्ताने आपण सर्व हा सोसायटीला कसं सुधारता येतील एवढं लक्षात ठेवून आपण अवश्य आपण सुधार करून ये. आणि काय तर पाहिजे असलं तर आपल्या इथं मठ म्हणजे आर्थिकरित्याने नाही काही वेगळ्या रीतीने तुम्हाला सहकार पाहिजे असले तर अवश्य मठ सुद्धा एवढा मोठा शिक्षण संस्था सुद्धा इथं आहे. आपलं अवश्य तुमच्या बाळांना कमी याच्यामध्ये म्हणजे आपण आपलं इंग्लिश मीडियम सुद्धा आपण चालवत आहे. पण हा एरिया कामगार एरिया म्हणून आपण लक्षात ठेवून आपल्या आप्पांनी तपोरत्न योगराजेंद्र शिवाचार्यांनी ज्यांच्या पालकांच्या इच्छानुसार इंग्लिश मीडियम सुद्धा इथं उघडलेला आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानिमित्ताने आपण अवश्य आपल्या बाळांना लेकरांना इंग्लिश आणि त्याच्या सोबत मुख्य प्राधान्य मराठीला आपल्या मातृभाषेला द्यायला पाहिजे. आपल्या मातृभाषा जरी कन्नड असेल तर कन्नड शाळा सुद्धा आपल्या ब्रह्मटवटिकीच्या भवानीपेठामध्ये चालू आहे. त्यानिमित्ताने आपला कुठलाही तेलुगू नाही तेलुगूला करणारा पद्मशाली आहे का म्हणजे आता इथं आल्यानंतर आम्हाला कळले आपलाच श्लोक आहे. सर्व पद्मशाली सुद्धा आपलंच आहे. तरी इथं बघितल्यानंतर म्हणजे विद्वत्ताला कुठलाही जाती समाज हे नाही, समाज सोडून बाहेर आपण विद्वत्ताला मान सन्मान देत आहे म्हणून आपलं सोसायटी हे माघारी आहे. त्यानिमित्ताने आपण सर्व आपलं मोठं ज्येष्ठ साहित्यकारांना इथं त्यांना मान सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे.
त्यांनी म्हणजे वयानुसार त्यांनी येऊ शकले नाही, तिथं इथंच आहे. त्यांना अवश्य आपण त्यांच्या उदंड आयुष्य जवळजवळ आता 93चं वय आहे, त्यांना अवश्य शतमानोत्सव आपण सर्व सोसायटीवाले मिळून आपण अवश्य करू. त्यांच्या शतमानोत्सवाला आपण सुद्धा अवश्य येणार आहे. म्हणजे पद्मशाली लोक विशेष करून त्यांनी शैव भक्त आहे. मार्कंडेयच्या म्हणजे मूल त्यांच्या आराध्य देवत म्हणलं तर मार्कंडेय आणि शिवभक्त त्यांनी असल्यामुळं त्यांनी स्वतःनं आता आमचं सर सांगितलं त्यांचं एवढा वया म्हणजे या वयात आणखी सुद्धा त्यांनी दटमुट्ट आहे, दात वगैरे चांगला आहे म्हणलं तर आता पिकणार कुठं आहे? शेतकरी सगळं इथं येऊन आता बघा वनराव किती शेतकरी इथं येऊन बसलं. आता पिकवणार कोण? सगळं शहरामध्ये येऊन बसलं. तर म्हणजे असं आपलं जे प्रकृतीच्या निसर्गाच्या नियम समतोल आणण्यासाठी आपला आपला आहार वेगळाच पद्धत, पण आपल्या मनामध्ये म्हणजे मान सन्मान हे कुठेही असं नाही की शाकाहारीच मान सन्मान देतो मोसार असं नाही. सगळं आपला आपला आहार वेगळाच, पण मान सन्मान ही आपलं संस्कृती आहे, भारताच्या संस्कृती आहे. तो संस्कृती सगळ्यांना येतोय. त्यानिमित्ताने आपण सरांनी म्हणलं त्यांच्या एवढा म्हणजे ज्येष्ठ आयु एवढा जगण्याच्या मुख्य म्हणले तर शाकाहारी म्हणजे शाखा आता असं वाटतं की शाकाहारी सुद्धा सगळं मिक्स होऊन येऊ लागले, केमिकल मिक्स आहे. पहिला ज्यांच्या काळामध्ये विषमुक्त आहार भेटत होतं, आता आपल्याला माहिती आहे सांगायच्या गरज नाही किती विषयुक्त आहे विषमुक्त आहे तुम्हालाच माहिती आहे. पण विषय जेणेकरून आपल्याला सांगतो जेवढा मार्केटमध्ये म्हणजे कलर एकदम कलर दिसणाऱ्या वस्तू अजिबात आणू नका घरी. जे डल आहे तेच विना म्हणजे तेच आपल्याला विषमुक्त असतील. म्हणजे काही शेतकरी आहे मग आपण समाजाला विष द्यायचे म्हणून त्यांनी संकल्प करून आपल्याला पीक पिकवत आहे. त्यांना मान सन्मान तुम्ही जरी दिला, जेवढा सोसायटीमध्ये जेवढा बिल्डिंग आहे त्यांनी एकदा जरी तुम्ही एक मीटिंग बोलवून आपल्याला म्हणा तर वर्षासाठी एवढ्या धान्य लागतील एवढे लागतील आम्हाला विषमुक्त जरी देणार कोणी असेल तर आव्हान करा. अवश्य आपल्या शेतकरी लोक इथं येणार, त्यांच्याकडून आपण घेत असेल तर अवश्य त्यांनी विषमुक्त आहार आम्हाला द्यायला तयार आहे. जर लोकांनी जर संस्कार सेवी झाले तर आपली सोसायटी गोकुळधाम सोसायटी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगत असताना स्वामीजींनी मातृभाषेवर प्रेम केलं पाहिजे, ती भाषा शिकली पाहिजे. मागे या, इकडे मागून या, तिकडे रांग लागलेली आहे. मी जिकडे हात करतो त्या बाजूने या. आपल्याला फार चांगली सुवर्ण. तर त्यांनी निसर्गाशी स्वतःला जोडून घेतलं, निसर्गामध्ये ते राहिले, नैसर्गिक अन्न खाल्लं आणि नैसर्गिक वातावरणात ते वाढले आणि अतिशय पवित्र मन त्यांनी ठेवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना आज दीर्घायुष्य लाभलं आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे पद्मश्री पुरस्कार ते स्वतः हातात घेऊ शकले. अशा मारुती चित्तमपल्ली सरांना आपल्या सर्वांकडून शुभेच्छा जर द्यायचं असेल तर मी आपल्या सर्व सभासदांना विनंती करते, चित्तमपल्ली सरांनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्यातील किमान एक पुस्तक आपल्या मुलांना आणून द्यायचं. कारण आज आपल्याला माहिती आहे डॉक्टर मारुती चित्तमपल्ली सर काय आहेत. आपण देखील त्यांची पुस्तकं वाचलो आहेत. त्यांचे धडे मला वाटतं 9वीला चिमणीच्या घरटं नावाचा एक धडा होता मारुती चित्तमपल्ली सरांचा. तर खूप असं सुंदर असं चिमणीच्या पिल्लांचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. हे आपल्याला माहिती आहे. पण हे जी नवीन बालकं आहेत, आता शिक्षण अधिकारी म्हणून मी हेच सांगू शकते महाराज की पुढच्या पिढींना त्यांची माहिती व्हायची असेल तर आपण सत्कार तेव्हाच आपला सत्कार त्यांना लाभेल जेव्हा प्रत्येक मूल आपल्या घरातलं त्यांचं पुस्तक वाचेल. तर मी सर्व सभासदांना विनंती करते की त्यांनी एक पुस्तक आपल्या मुलांना द्यावं, जेणे त्याचा आनंद देखील माझ्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा डॉक्टर चित्तमपल्ली सरांना जास्त होणार आहे.